रोहित पवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला हजर नसल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यात। ते पक्षात नाराज आहेत का अशी सुद्धा चर्चा सुरू झालेली आहे। दरम्यान बैठकीतील गैरहजेरीवरून रोहित पवारांनी स्पष्टीकरण दिले, पाहूया। पवारांच्या राष्ट्रवादीत रोहित पवार नाराज आहेत का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली। कारण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आजच्या बैठकीला रोहित पवार गैरहजर होते, त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र बैठकीतील गैरहजेरीवर रोहित पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय। मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय, त्यामुळे पुण्यातील सिंचन भवन इथं गेल्यानं बैठकीला गैरहजर राहिल्याचं रोहित पवार यांनी सांगितलं। त्यामुळे काही प्रमाणात मीटिंग महत्त्वाची होती। आदरणीय पवार साहेब आणि प्रमुख आमचे सर्व नेते हे मुंबईला आत्ता आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही चालतो। त्यामुळे माझ्यासारखा एक कार्यकर्ता तिथं न जाता पवार साहेब नेहमी जे सांगतात की प्रथम लोक आणि मग लोक प्रथम ठेवून आत्ता पुण्यामध्ये येऊन लोकांचे प्रश्न मार्गी लावणं आणि ते सुद्धा पिण्याच्या पाण्याचे आणि जनावरांच्या पाण्याचे, हे मला महत्त्वाचं वाटल्यामुळे मी इथं आलेलो आहे। रोहित पवार यांच्या गैरहजेरीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील भाष्य केलं। रोहित पवार पक्षात नाराज नसल्याची स्पष्टोक्ती शशिकांत शिंदेंनी दिली। रोहित पवार नाराज नाही आहेत, ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील, पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या आजच्या बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली। पदाधिकारी नेत्यांनी त्यांची रोखठोक भूमिका मांडली। दरम्यान कोणतंही विलिनीकरण होणार नसल्याचं सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं। विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले। शरद पवार यांनी सूचक मौन बाळगल्यामुळे काही आमदारांमध्ये नाराजी पाहायला मिळाली। कार्यकर्त्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी शरद पवार यांनी स्वतः भूमिका स्पष्ट करावी अशी आमदारांची इच्छा होती। सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी विलिनीकरणाची चर्चा फेटाळून लावली, तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापुढे विलिनीकरणाच्या चर्चेला पूर्णविराम असल्याचं स्पष्ट केलंय। तटकरे पटेल यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली होती। त्यात अजित पवार गटात तटकरे पटेल यांच्या विरोधात नाराजी असल्यानं पक्षाची भूमिका स्पष्ट असावी असा आमदारांचा आग्रह होता। सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही उभा करण्याच्या संदर्भातली चर्चा होती। अनेक खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी पदाधिकारी यांनी आपापली मतं मांडली, मुद्दे मांडलेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टीचा पहिलं स्पष्टीकरण करतो, विलिनीकरणाचा विषय हा संपलेला आहे। यापुढे विलिनीकरणाच्या बाबतीमधली कुठलीही चर्चा होणार नाही। आम्ही सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्याकडे एक तो नेता म्हणून आमचा जो चेहरा आहे तो घेऊन महाराष्ट्रामध्ये आम्ही जाणार आहोत आणि हे नक्की आमचं झालेलं आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीत मागील काही दिवसांपासून अंतर्गत संघर्ष पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे रोहित पवारांच्या बैठकीतील गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलंय। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीत आलबेल नाही का असा सवाल आता उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।